जिंदाबाद 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 कामगार एकता जिंदाबाद 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 हमारा नेता जिंदाबाद 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 हमारी मांगे जिंदाबाद 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 हमारी मांगे जिंदाबाद 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 हमारी मांगे जिंदाबाद 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 हमारी यूनियन जिंदाबाद 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 हमारी यूनियन जिंदाबाद 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 कोण म्हणतात देणार नाही कोण म्हणतात देणार नाही हम सब एक है हम सब एक है हम सब एक है हम सब और जुल्म के टक्कर में हर जोर जुल्म के टक्कर में हम सब एक है हम सब एक है हम सब एक है एनएपी जिंदाबाद आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं विशाल मेहता तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं एनएपी जिंदाबाद एनएपी जिंदाबाद एनएपी जिंदाबाद कॉमरेड एक ही आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं कॉमरेड एक ही आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं एनएपी जिंदाबाद 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 एनएपी जिंदाबाद जिंदाबाद धरणं आंदोलन आहे कशाबद्दल आहे आणि काय काय मागणी आहे आपली सांगा। आज आमचा जो धरणं आंदोलन चालू आहे देशभर आमची संघटना आहे NFPC ॲफिलेटेड ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन पोस्टमॅन अँड MTS ही आमची संघटना आहे। आमच्या संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड RP सारंग यांनी 10 तारखेला सेक्रेटरी पोस्टला नोटीस दिलेली होती। हे जे IDC सुरू केलेलं आहे ते IDC त्वरित बंद करण्यात यावं। याच्यामधले जे तुम्ही म्हणजे मापन दिलेलं आहे त्या मापनाविषयी काही त्याची अंमलबजावणी होत नाही आणि तुम्ही सरसकट IDC सुरू करताय जिकडे तिकडे जसं आता आपल्याकडे सुरू झालं हेड ऑफिसला CDCच्या नावाखाली। याच्यामुळे सर्वात आधी कस्टमरला खूप त्रास होणार आहे आणि कस्टमरला जर त्रास झाला तर कस्टमर आपल्या डिपार्टमेंटकडे येणार नाही, आपली सेवा घेणार नाही, म्हणजे ऑटोमॅटिक हे डिपार्टमेंट बंद पडेल आणि ह्या डिपार्टमेंटला वाचवायसाठीच ही संघटना आज या ठिकाणी देशभर आंदोलन करत आहे। जर IDC बंद केलं नाही तर उद्या आमचा सर्कल ऑफिसला PMG ऑफिससमोर धरणं आंदोलन आहे। त्याच्यानंतर 12 तारखेला आमच्या जंतर मंतरला दिल्ली येथे संसद भवन समोर आम्ही आंदोलन करणार आहे। जर त्याच्यावर बी सरकारला जाग नाही आली त्याच्यानंतर आम्ही 22 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहे। आपल्यासोबत कोण कोण आहे? आमच्या फक्त आमची संघटना ही कामगारांच्या हितासाठी 1904 पासून लढणारी संघटना आहे आणि या संघटनेलाच जाणीव आहे फक्त कामगारांना काय त्रास असतो। बाकीच्या ज्या बाणगुड संघटना आहेत ज्या याच्यातून उत्पन्न झालेल्या आहेत त्या नुसतं फॅसिलिटी घेण्यासाठी असतात। कामगारांच्या वर होणाऱ्या अन्याय किंवा त्यांच्या होणाऱ्या समस्या याच्याविषयी त्या बाणगुडांना काही घेणं देणं नसतं। ते नुसतं फक्त फॅसिलिटी घेण्यापुरती संघटना चालवतात आणि बोर्ड लावून ठेवतात आणि बोर्डवर इतक्या अभिमानाने लिहितात का आम्ही संपामध्ये सामील आहोत। अरे लाज वाटायला पाहिजे, संपामध्ये सामील नाही म्हणता। अरे ह्या कामगार त्रास आहे, कामगारांना आज कामगार त्रस्त आहे। इथं 2 बिटा बंद झालेल्या आहेत हेड ऑफिस मधल्या, हे कोण बघणार? हे संघटनेला बघावं लागेल, या अधिकाऱ्यांना जाब विचारावं लागेल। हे सगळं सोडून आम्ही संपासोबत नाही, आम्ही यांच्या आंदोलन सोबत नाही। अरे तुम्हाला कोण विचारतं तुमची संख्या किती आहे? अरे 2% आणि 4% वाले तुम्ही, तुमची संघटना किती मोठी आम्हाला माहिती आहे। तुम्ही आम्हाला शिकू नका। ही भारतामध्ये सगळ्यात मोठी अग्रगण्य असलेली संघटना आहे। या संघटनेची सभासद संख्या 80%च्या वर आहे भारतामध्ये आणि या संघटनेला कोणीही साथ देव ना देव, या संघटनेने आजपर्यंत कामगारांचे प्रश्न घेतलेले आहेत, प्रश्न सोडवलेले आहेत। ज्या काही फॅसिलिटी आज मिळतात ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांना या संघटनेची देण आहे। या संघटनेमुळेच आज इतकी मोठी भरती झालेली आहे। तुम्ही बघता आम्ही इथं वारंवार आंदोलन करतो। कामगार भरती, बोनसचा विषय असो, महागाईचा विषय असो, महागाई भत्ता मिळण्याचा विषय असो, वेतन आयोग मिळवण्याचा विषय, प्रत्येक विषयावरती संघटनेने आंदोलन छेडलेलं आहे आणि संघटनेने आपल्या मागण्या आपल्या पदरात पाडून घेतलेल्या आहेत। ही सुद्धा IDCची मागणी आज आम्ही उचलून धरत आहोत। आज नाही उद्या ह्या ज्या बाणगुळे ज्यांना जाग येईलच आणि याच्यानंतर हे सुद्धा याच्यामध्ये सामील होतील अशा ईश्वर त्यांना सद्बुद्धी देव हीच आजच्या आंदोलन प्रसंगी मी त्या ईश्वराला प्रार्थना करतो। सर आपलं नाव सांगा। मी देवेंद्र परदेशी, ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन पोस्टमॅन MTS महाराष्ट्र सर्कलचा मी सर्कल उपाध्यक्ष। ओके।